मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। इथे मी पावशेर वांगे घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने वांगे चिरून घ्यायचे, मिठाच्या पाण्यात टाकायचे, म्हणजे वांगे काळे नाही होत, काळे पडत नाही। तर असं चिरून घ्यायचे। आता इथे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, आलं, या कोथिंबीरच्या काड्या आहेत, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं पण टाकून घेऊ। आता हे सर्व बारीक करून घेऊ। बघू शकता या अशा पद्धतीने बारीक करायचं, थोडं जाड ठेवायचं। आता आपण भाजी बनवून घेऊ। इथे मी तेल टाकून घेते, थोडं जास्तच तेल टाकायचं, भाजी छान लागते। आता तेल गरम झालं की आता आपण बारीक केलेला ठेचा टाकून घेऊ। त्यात आपण आता थोडा कढीपत्ता घालू। आता याला छान तळून घेऊ। आता छान तळून झाला त्याच्यात आपण थोडी हळद घालू, साधारण अर्धा चमचा हळद घातली आहे मी। जळगाव स्पेशल आहे ही घोटलेली वांग्याची भाजी, तिथे खूप बनवली जाते। आता याच्यात वांगे टाकून घेऊ। बघू शकता मिठाच्या पाण्यात टाकलेलं होतं म्हणून वांगे काळे नाही पडले। हे बघा, थोडंसं मीठ, आता याला छान परतून घेऊ। आता यात थोडी कोथिंबीर घालू। पाच मिनिटं असंच होऊ देऊ, मग थोडं पाणी टाकून कुकर लावून घेऊ। पाच मिनिटं झालेली आहे, यात थोडं पाणी घालू। बघू शकता किती छान दिसते भाजी। आता याच्यात 3 शिट्ट्या होऊ देऊ। 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून देऊ। बघू शकता भाजी किती छान झालेली आहे, पाणी पण आटलेलं आहे। तर या भाजीला आहे ना असं घोटून घ्यायचं। घोटलेली वांग्याची भाजी आहे ना ती, म्हणून मग तिला घोटून घ्यायचं। अशीच बनवली जाते तिला। हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि लिंबू टाकून खायचा। लिंबू टाकून त्याची चव खूप छान लागते डाळ सोबत। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा मस्तच तयार झालेली आहे।
हा इंद्रायणी तांदूळ आहे. तर याचा खूप छान सुगंध येतो, पूर्ण घरात याचा सुगंध पसरतो, एवढा सुगंध आहे. तर खूप छान भात येतो. चला तर मग आता याचा भात बनवू आपण. मी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यात तांदूळ टाकून घेते, मीठ 1.5 चमचा. यात थोडं पाणी जास्तच घालायचं, मग छान मऊ भात तयार होतो आणि मऊ भातच याचा छान लागतो. मी अजून थोडं पाणी घालते. बघू शकतात केवढं पाणी आहे की तांदूळ इझिली हलतो. आता याला छान उकळ आली की झाकण लावून देते. किती छान भात तयार झालेला आहे, खूप छान सुगंध येतो याचा. तर कोणी कोणी हा भात खाल्ला आहे, कोणाकोणाला हा तांदूळ माहीत आहे तर हे कमेंट करून मला नक्की सांगा. इथे मी गव्हाचं पीठ घेतले 2 कप आणि जे मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं होतं, जिरं, ओवा, धने, तीळ, बडीशोप, तर हे सगळं मीठ मिक्स केलेलं आहे आणि 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. इथे मी सोडा घेतला आहे. आता याला सर्व मिक्स करून घेऊ. आता यात अर्धी वाटी तेलाचं मोहन घेतलेलं आहे. मोहन चांगलं घालायचं. मोहन किती छान घातलं गेलेलं आहे. आता आपण पीठ भिजून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेऊ. थोडं तेल लावून कणिक मळून घेऊ. आपण कणिक मळून झाली की त्याला आपण जवळपास 10 मिनिटं झाकून ठेवून देऊ. त्याला आपण 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. 10 मिनिटं झालेले आहेत. आता याला थोडंसं मळून घ्या. छोटी छोटी बट्टी तयार करून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. आता मी याला ओव्हनमध्ये बनवणार आहे, तर मी या जाळीवर ठेवून घेते. या अशा पद्धतीने आता ही एक साईड झालेली आहे. आता आपण याला पलटवून घेऊ. आता हे पलटून झालेत. याला परत आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊ. दहा मिनिटं झालेले आहेत. बघूया आता कशी झाली आहे. छान शेकली गेलेली आहे दोघं साईडने. हे बघा किती छान झालेली आहे. हे बघा मस्त झाली. आता यावर मस्त तूप टाकून खाऊ. भरपूर तूप टाकायचं.
इथे आपल्याला गुलाबजामुनचा पाक बनवायचा आहे. तर साखर घेतली मी एवढी, 1 वाटी, 1.5 वाटी पाणी आहे हे. मग त्याला आपण छान विरघळून घेऊ. इथे एक वेलदोडा मी इथे कुटून घेतलेला आहे, तो टाकून घेते आणि थोडं केसर टाकून घेते. वेलदोड्याने खूप छान चव येते. आता हा पाक तयार झालेला आहे. आता याच्या साईडच्या कळ्या कापून घ्यायच्या. हे काढून घेऊ. आता यात मी तुकडे करून घेते. आता इथे मी दूध घेतलंय. दूध गरम नाही आहे, थंडच आहे. तर याच्यात टाकून घेऊ. भिजवून घ्यायचे यांना. अजून घेते थोडं दूध. आणि 10 मिनिटं झाकून द्यायचं. आपण जे ब्रेडचं कापून घेतलं होतं, आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थोडं नरम वाटतंय मला, म्हणून मी हे बारीक केलेलं आहे ना ते मिक्स करणार आहे. थोडं नरम जर वाटलं तर असं बारीक करून मिक्स करून घ्यायचं. घट्ट होऊन जातं ते. आता छान घट्ट झालं आहे. आता याची मी गुलाबजामुन तयार करून घेते. हे बघा किती छान तयार झालं आहे. आता असे सर्व बनवून घेते. बघू शकतात सगळे तयार करून झाले. हे ब्रेड बारीक केलेलं. अशा पद्धतीने करून घ्यायचं. हे बघ बघू शकतात किती छान तयार झालेले आहेत. आता आपण याला पाकात टाकून घेऊ. इथे पाक घेतलेला आहे. मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.